नमस्कार. गीताज कोल्हापुरी तडक्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकले नाहीत, तर आता मी चालू करणार आहे. तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आता हे आम्ही शेंगा सोलून घेणार आणि हे जी आमटी बनवणार आहे बघा मस्तपैकी. हे तुरीचे दाणे मी सोलून वाटून बारीक थोडेसे जाडसर असे वाटून घेतले आहेत मिक्सरमध्ये काढून. एक कांदा कापून घेतलेला आहे, एक टमाटो घेतलेला आहे आणि भांडं मी तापत ठेवलेलं आहे बघा. दोन चमचे तेल घातलेलं आहे, बारीक चमचे. तेल तापलेलं आहे बघा. जिरे फोडणीसाठी टाकले. कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया. थोडासा हिंग टाकूया. एक चमचा, छोटा चमचा हळद टाकूया. 2 चमचे कोल्हापुरी मसाला. आता आपण हे तुरीचे दाणे वाटून घेतलेले आहेत हे टाकूया. हे थोडे आपण भाजून घेऊया तेलामध्ये थोडे भाजून घेतलेले आहे. आता आपण टमाटो टाकूया आणि चवीनुसार मीठ. आता आपण थोडंसं पाणी ओतूया. एक 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया. तर आपली आमटी शिजलेली आहे काय बघूया. मस्त शिजलेले आहे बघा. आपण मिक्सरला थोडे दाणे बारीक करून घेतले, त्याच्यामुळे आमटी छान अशी तयार झालेली आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. मस्त आमटी, तुरीच्या दाण्याची आमटी तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. आणि भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नव्हता, तर आता म्हटलं टाकूया म्हणून चालू केलं. तर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.